आधी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, धूर नव्हता पण धोका होता, अजितदादांचा 100% घात झाला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं. अजित पवारांनी 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं. 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनी जशी विधानं केली आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आले. फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाहीत, तर पारावरच्या चर्चांमध्ये हाच विषय आहे. अरे दादा जिवंत आहेत, दादांना काहीच होऊ शकत नव्हतेच, विमानात असं कुठल्याही पारावर ऐकू येतंय. गावागावात दर 4 माणसांपैकी 1 जण म्हणतोय दादा आहेत, मोठं षडयंत्र आहे, दादा 6 महिन्यांनी परत येणार, सगळ्यांना तोंडावर पाडणार. अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुरू झाली. अमोल मिटकर यांच्या अजितदादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली, बारामतीकरांना काही कळतंय का, दादा लय हुशार माणूस आहे, आम्हाला नाही सोडून जाणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांची अंतदर्शन घेतानाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यूच झाला नाही, मृतदेहच दुसऱ्याचा होता अशी थिअरी पुढे आली. पण मिटकरींना अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला, त्यामुळे घरातल्या माणसासोबत असं काही घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया येईल तशीच मिटकरींकडून स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया पुढे आली. त्यानंतर त्यांनी अपघाताबद्दल अनेक प्रश्न विचारले, पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणारे होते. अजूनही हा अपघात नाही तर घातपात आहे अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत. अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले, तेव्हा सुद्धा त्यांनी अपघात कसा असू शकतो याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली. त्यामुळे चुकीची बॉडी असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं दिसून आलं, पण अर्थातच घातपाताचा संशय मात्र मिटकरींनी व्यक्त केला. शंका उपस्थित करायचं आणखी एक कारण ठरतंय, अजित पवार अपघातग्रस्त विमानात बसले होते त्याचा दृश्य रूपात समोर न आलेला पुरावा. आमदार अमोल मिटकरींनीच मागणी केली की डीजीसीएनी ब्लॅक बॉक्सचा सत्य पडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या प्रसिद्ध करावे. त्यांच्या याच मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे, विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पण मुळात असे सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या. विमानतळ असेल, चार्टर फ्लाईटमध्ये बोर्ड होण्याची तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्याचं निवासस्थान असेल, इथलं सीसीटीव्ही फुटेज पब्लिक झालं तर इथे सिक्युरिटीची पोझिशन काय आहे, इथले सीसीटीव्ही कॅमेरे नक्की कुठे प्लेस करण्यात आले आहेत, या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो. मग याचा अर्थ हे फुटेज पुढे येऊच शकत नाही का? तर येऊ शकतं, पण तपास यंत्रणांपुरतंच. 30 दिवसांसाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज रिटेन करतं आणि जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं. पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं घर सुद्धा VIP झोनमध्ये असल्यानं तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांनाच दिलं जातं. त्यामुळेच हे सीसीटीव्ही फुटेज अद्याप पब्लिक केलं जात नाहीये. मुळात वेगवेगळे दावे, अनुत्तरित असलेले काही प्रश्न, यामुळे शंकांना वाव मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आपल्यातून गेले हे सत्य पचवणं नेते, कार्यकर्ते यांच्या इतकंच सामान्य माणसासुद्धा जड जातंय. अशाच प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे आणि काही प्रश्नांची ठाम उत्तरं मिळत नसल्यामुळे अजितदादा जिवंत आहेत, ते परत येणार आहेत, या पारावरच्या कॉन्स्पिरसी थिअरीजला बळ मिळतंय. यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.